आमची भूमिका संघाबद्दल ही कायम राहणार आहे। आज तुम्ही नागपूरचा विषय म्हटला म्हणून मी म्हणतो, नागपूर हे एक महत्त्वाचं स्थान ह्याच्यासाठी आहे, कारण नागपूरच हे ठिकाण आहे जिकडे बाबासाहेबांबरोबर लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन वैदिक मनुवादी व्यवस्थेला नाकार देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आणि हेच ते नागपूर आहे जिकडे RSSचं हेडक्वार्टर सुद्धा आहे, रेशीमबाग सुद्धा। आणि म्हणून मी या नागपूरमध्ये बसून आज बोलतो की आमचा RSSच्या विरुद्ध लढा हा कायम राहणार आहे आणि जोपर्यंत RSS आमच्या मागण्यावरती ऍक्शन नाही घेत आणि आमच्या म्हणण्यावरती ऍक्शन नाही घेत तोपर्यंत आमची लढाई ही RSSशी चालू राहणार। मी आपल्याला पार्श्वभूमी सांगतो। एक अनधिकृत संघटना RSS नावाची ही औरंगाबादमध्ये एका कॉलेजवरती जाऊन रजिस्ट्रेशन करत होती आणि तिथे वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या लोकांनी, राहुल मकासरे दादा असतील, त्यांची टीम असेल, यांनी त्यांना थांबवण्याचं काम केलं, विचारत की तुमच्याकडे कॉलेज कॅम्पसवरती आणि प्रिमायसेसमध्ये रजिस्ट्रेशन आणि नोंदणीचा डेस्क लावण्याची परमिशन आहे। एवढा नुसता एक प्रश्न विचारण्यासाठी RSS वाल्यांनी त्यांच्या विरुद्ध नॉन बेलेबल ऑफेन्स हा दाखल केला आणि आमची इकडच्या पोलीस प्रशासनाला आणि शासनाला मग प्रश्न होता की ह्या संघटनेची नोंदणी नाही, ह्या संघटनेचं रजिस्ट्रेशन नाही, पण मग ह्या संघटनेच्या दबावाखाली तुम्ही एका विद्यार्थ्यावरती आणि तरुण मुलावरती नॉन बेलेबल सारखा सिरियस गुन्हा फक्त प्रश्न विचारण्यासाठी कसा उपस्थित करू शकता? आणि ह्याच्यासाठी आम्ही RSSच्या कार्यालयावरती आंदोलन केलं होतं।